नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बायकोचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, ती एक प्रेमाची वेदना असते. चला तर मग बघूया. बायकोचं मौन म्हणजे दुर्लक्ष नाही, ते एक हक्काचं दुःख नसतं. कधी विचार केलाय का? एका घरात सगळं सुरळीत चालू असतं, तरी एक बाई हळूहळू शांत का होत जाते? तिचा चेहरा आता पूर्वीसारखा हसरा का राहत नाही? ती जेवण बनवते, घरही सांभाळते, सगळ्यांचं मनही ठेवते, पण स्वतःच्या मनाचं काय? लग्नाच्या सुरुवातीला प्रत्येक गोष्ट नवऱ्याशी शेअर करणारी बायको आज स्वतःशीच बोलते, कारण तिला आता असं वाटायला लागलंय की आपलं काही ऐकून घ्यायला कोणाला वेळच नाही. तिचं मौन म्हणजे तिचा राग नाही आहे, ती नाराज आहे पण चिडलेली नाही. ती तुटलेली आहे पण अजूनही एकत्र येण्याची आशा तिने सोडलेली नाही. आणि म्हणूनच हे नातं, ही साथ, हे तिचं मौन दुर्लक्षित करायचं नाही, समजून घ्यायचं आहे. कारण जेव्हा स्त्री गप्प बसते तेव्हा नातं ओरडू लागतं, माझं काहीतरी चुकतंय. कधी विचार केलाय का की ती एके दिवशी शांत का झाली? ती बडबड करणारी बायको आज गप्प का बसली? ती लहानसं काही जरी झालं तरी लगेच शेअर करणारी आज काय झालं हे का सांगत नाही? ती खरं शांत झाली की आता बोलून काही उपयोग नाही असं वाटतंय तिला? आज आपण याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. नंबर 1, सुरुवातीची प्रेमळ नाती जेव्हा लग्न होतं तेव्हा नवरा बायको एकमेकात गुंतलेले असतात. बायको प्रत्येक गोष्ट नवऱ्याला सांगते, काय वाटतंय, काय खटकलंय, काय आवडलं. नवराही सुरुवातीला खूप तिच्याकडे लक्ष देत असतो, तिला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण हळूहळू आयुष्य वेगळं वळण घेतं. कामाचा व्याप वाढतो, जबाबदाऱ्या वाढतात, मुलं मोठी होतात, त्यांचं खर्च, या सगळ्यात नवऱ्याचं लक्ष हळूहळू कमी होतं. आणि बायको मात्र बोलत राहते, वाट पाहत राहते, ऐकून घ्यावं म्हणून. परंतु तिचं ऐकून घेतल्याच जात नाही आणि म्हणून ती हळूहळू शांत होत जाते. नंबर 2, ती जेव्हा बोलते आणि कोणी ऐकत नाही. एक वेळ अशी येते जेव्हा ती सांगते, आज माझं मन भारी आहे, पण नवऱ्याचं उत्तर असतं, थोडं थांब ना, फार काम आहे. ती सांगते, मला काही बोलायचं आहे, पण त्याचं उत्तर, अगं बाई, उगाच नाटक नको करू. ती समजून घेते, हो त्यालाही त्रास आहेच की, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच. ती बोलते आणि तो दुर्लक्ष करतो. आणि एक दिवस असा येतो जेव्हा ती गप्प बसते आणि तिच्या मौनाला मात्र कोणीच समजून घेत नाही. नंबर 3, तिचं मौन म्हणजे राग नाही आहे, ती हक्क गमावण्याचं दुःख आहे. ती जेव्हा गप्प बसते तेव्हा लोक विचारतात, बायको फार शांत झाली, काही विशेष? हो, एक का होता जेव्हा ती खूप बोलायची, कारण तिचा विश्वास होता की तो ऐकेल. आज ती गप्प आहे कारण आता तिला वाटतं बोलून काहीच होणार नाही. बायकोचं मौन म्हणजे ती रागावली असं नाहीये, ती एक दुःख आहे आणि ती ते दुःख आतल्या आत साठवत आहे. तिचा प्रत्येक शांत दिवस म्हणजे एका नात्याचं थोडंसं मरणच नाही का? आणि म्हणून ती आता शांत झाली आहे. नंबर 4, नवऱ्याला काय कळत नाही? नवऱ्याला वाटतं, मी तर चांगलाच वागतो, तिला मारत नाही, तिचा अपमान करत नाही. तू मारत नाहीस रे बाबा, पण तिचं म्हणणं तरी कुठे ऐकून घेतोस? तू गप्प राहतोस आणि तिलाही गप्प करतोस. तिला न विचारता निर्णय घेतोस आणि म्हणतोस, मी तुझ्यासाठीच तर केलं. तिला तिचं मत द्यायचं असतं. प्रेमाच्या नावाखाली निर्णय नव्हती, तिला फक्त थोडा वेळ हवा होता, थोडं ऐकणं, थोडं समजून घेणं, हेच तर तिला हवं होतं. पण तुझ्याकडे मात्र वेळ नव्हता. नंबर 5, प्रेम असतं पण व्यक्त होत नाही. खरं सांगायचं
तर दोघांनाही प्रेम असतं. पण बायको व्यक्त होते, नवरा नाही. ती बोलते, ती गप्प असते, तो गप्प असतो. ती वाट पाहते, तो वेळ शोधत नाही. आणि मग तिचे एके दिवशी बोलणं थांबवत जातं. प्रेम संपत नाही, पण संवाद मात्र संपतो आणि नातं हळूहळू कोसळत जातं. नंबर 6, नवऱ्याने समजून घ्यावं. ती जर गप्प असेल तर विचार कर, का गप्प आहे विचारत तिला. आणि काही खटकतंय का हे सुद्धा विचारा. तिचं म्हणणं ऐका, जज करू नका, फक्त ऐका आणि समजून घ्या. तिला खरंच फार काही नको असतं हो. ती केवळ ऐकलं जाणं, तिला ऐकलं जाणं, तिला समजून घेतलं जाणं आणि जवळ घेणं अपेक्षित असतं. नंबर 7, तिचं मौन फोडणं तुझ्या हाती आहे. आज तुझी बायको गप्प आहे, तर तिचं मौन फोडणं हे तुझं कर्तव्य आहे. तिचं बोलणं बंद झालंय, पण हृदय अजून बोलायला तयार आहे. तू थोडा वेळ दिलास तर आजही ती पुन्हा बोलेल. ती तुझ्यावर प्रेम करतेच, पण आता थोडं थकली आणि म्हणून ती अबोल झाली आहे. ती बोलत नाही. नंबर 8, नातं जपा, कारण ते टिकवणं तुमच्या हाती आहे. शेवटी नवरा बायको हे नातं केवळ जबाबदारी नाही आहे. ती एक भावना आहे, ते एक प्रेम आहे, तो एक संवाद आहे आणि ती एक समजूत आहे. तिचं मौन हे ती तुझ्यावर ओरडू शकत नाही म्हणून आहे. ती समजून घेते म्हणून गप्प आहे. पण तू समजून घेतलंस तर ते मौन पुन्हा शब्दामध्ये बदलेल. शेवट थोडंसं प्रेम, थोडं ऐकणं आणि नातं फुलून येईल. कधीतरी वेळ काढ, तिच्याशी शांतपणे बोल. तू गप्प का आहेस हे विचार तिला आणि जवळ घे आणि तिच्या डोळ्यातल्या शब्दांना समजून घे. कारण बायकोचं मौन हे दुर्लक्ष नाही, ते एक हक्काचं दुखणं असतं, जे फक्त तिचा नवरा समजून घेऊ शकतो. आज तर तुमच्या घरातली ती बाई, तुमची बायको थोडी शांत असेल तर आजच तिच्या मनात डोकावून पहा. तिच्या डोळ्यातलं मौन वाचा. तिच्या गप्प राहण्यातलं प्रेम लपलेलं असतं. पण हे प्रेम जर वेळेत समजून घेतलं नाही तर ते मौन कायमचं होऊ शकतं. चला, आजपासून एक पाऊल पुढे टाकूया, संवादाचं, समजुतीचं आणि प्रेमाचं. कारण नातं टिकवायचं असेल तर फक्त प्रेम करून चालत नाही, ते व्यक्तही करावं लागतं. जर हे बोलणं तुमच्या मनाला भेटत असेल तर तुमच्या नात्याला काही क्षण विचारात टाकलं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.